नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 16 एप्रिल 2026 रोजीच्या सर्वात महत्त्वाच्या चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे सविस्तर स्पष्टीकरण बघणार आहोत. तर चला आता आपण पहिला प्रश्न बघू. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नुकतीच कोणत्या भाषेच्या भारताच्या संविधानाची अद्ययावत आवृत्ती प्रसिद्ध केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे सिंधी भाषा. तर उपराष्ट्रपतींनी 10 एप्रिल 2026 रोजी सिंधी भाषा दिनानिमित्त ही आवृत्ती प्रसिद्ध केली. हे संविधान देवनागरी आणि पर्शियन अशा दोन्ही लिपींमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर संविधानातील तरतुदी नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत समजाव्यात या मागचा उद्देश आहे. तर याचे योग्य उत्तर आहे सिंधी भाषा. पुढील प्रश्न बघू. ISO हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारी सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे CARI कोणत्या शहरात आहे? त्याचे योग्य उत्तर आहे बंगलोर. तर CARI बंगलोर ही ISO मानांकन मिळवणारी देशातील पहिली आयुर्वेदिक संस्था ठरली आहे. बायोकेमिस्ट्री आणि हेमॅटॉलॉजी विभागातील उत्तम कामगिरीसाठी हे मानांकन त्यांना मिळाले आहे. यामुळे आयुर्वेदिक निदानाची अचूकता आणि विश्वासार्हता जागतिक स्तरावर सिद्ध झाली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. इस्माईल उमर गुएले यांची नुकतीच कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी सलग 6व्यांदा निवड झाली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे जिबुती हा देश. तर 78 वर्षीय इस्माईल उमर गुएले यांनी 97.81% मते मिळवून ही निवडणूक जिंकली. तर निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी वयोमर्यादेचा नियम बदलला होता. तर जिबुती हा हॉर्न ऑफ आफ्रिकावर वसलेला अत्यंत महत्त्वाचा देश आहे. तर हे आहे आफ्रिका खंड आणि हा जो देश आहे इथे हा आहे जिबुती हा देश. हा आहे जिबुती हा देश. हा हॉर्न ऑफ आफ्रिकेवर वसलेला आहे. तर मित्रांनो आता आपण बघू पुढील प्रश्न. दिग्गज गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण मिळाला होता? त्याचे योग्य उत्तर आहे 2008 या वर्षी त्यांना पद्मविभूषण मिळाला होता. आशा भोसले यांनी 8 दशकांच्या कारकिर्दीत 20हून अधिक भाषांमध्ये 12,000 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. त्यांना 2000 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आले. तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने 2011 मध्ये त्यांना जगातील सर्वाधिक गाणी गाणारी कलाकार म्हणून मान्यता दिली होती. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे 17 पदके. तर ही स्पर्धा कझाकिस्तानमधील बिश्केक येथे पार पडली. तर भारताने 17 पदकांसह पदक तालिकेत 5वे स्थान पटकावले. तर सुजीत कलकल यांनी 65 किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक जिंकलं आणि अभिमन्यू मांडवाल यांनी 70 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं. तर याचं उत्तर आहे 17 पदके. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान मिळवले? त्याचे उत्तर आहे 2रे स्थान. तर ही स्पर्धा मंगोलियातील उलान बातर येथे झाली. भारताने एकूण 16 पदके त्यामध्ये 5 सुवर्ण 3 रौप्य आणि 8 कांस्य पदके जिंकली. कझाकिस्तान 15 पदकांसह म्हणजेच त्यांनी त्यामध्ये 15 पदकांमध्ये 6 सुवर्ण पदके मिळवली, पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2026 ते 29 या काळासाठी कोणती धोरणात्मक योजना जाहीर केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे उत्कर्ष 2029. तर RBI ला जगातील एक उत्तम मध्यवर्ती बँक बनवण्यासाठी ही योजना तयार केली आहे. यात डिजिटल चलन आणि UPI चा जागतिक स्तरावर विस्तार करण्यावर भर दिला जाईल. प्रोजेक्ट समुद्र अंतर्गत चलन व्यवस्थापन यंत्रणा आधुनिक केली जाणार आहे. त्याचे उत्तर आहे उत्कर्ष 2029. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. लायन ऑफ लडाख म्हणून ओळखले जाणारे कोणत्या महावीर चक्र विजेत्याचे नुकतेच निधन झाले आहे? त्याचे उत्तर आहे कर्नल सोनम वांगचुक.
तर कर्नल वांगचुक यांनी 1999च्या कारगिल युद्धादरम्यान शौर्य गाजवले होते. त्यांच्या स्मरणार्थ कारगिल युद्धानंतर सोनम 1 आणि सोनम 2 अशा 2 चौक्यांना त्यांचे नाव देण्यात आले. त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे महावीर चक्रही मिळाला होता. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे 11 एप्रिल. 11 एप्रिल. तर कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल हा दिवस भारतात साजरा होतो. तर सुरक्षित मातृत्व दिन जाहीर करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. माता मृत्यू कमी करणे आणि प्रसूती दरम्यान महिलांना चांगले आरोग्य सुविधा पुरवणे हे याचे उद्दिष्ट आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नासाच्या आर्टिमिस 2 या मोहिमेत एकूण किती अंतराळवीर चंद्राभोवती फेरी मारून पृथ्वीवर परतले? त्याचे योग्य उत्तर आहे 4. 4 अंतराळवीर हे पृथ्वीवर परतले आहेत. तर एप्रिल 2026 मध्ये हे 4ही अंतराळवीर पॅसिफिक महासागरात सुखरूप उतरले. या मोहिमेत ओरियन नावाच्या अंतराळ यानाचा वापर करण्यात आला होता. ओरियन हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. पुढील आणि माणसाने पृथ्वीपासून केलेले हे आतापर्यंतचे सर्वात लांब अंतराचा प्रवास ठरला आहे. तर मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर उपराष्ट्रपती यांनी संविधानाची अद्ययावत आवृत्ती कोणत्या भाषेत प्रसिद्ध केली? त्याचे उत्तर आहे सिंधी भाषा. तर ISO मानांकन मिळवणारी आयुर्वेदिक संस्था आहे CARI बँगलोर. तर जिबुतीचे अध्यक्ष ज्यांची 6व्यांदा निवड झाली इस्माईल उमर गुएले. आशा भोसले यांना पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? त्याचे उत्तर आहे 2008 या वर्षी त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती पदके मिळवली? त्याचे उत्तर आहे 17 पदके. तर आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 यामध्ये भारताचे पदक तालिकेत स्थान होते दुसरे. तर RBI ने कोणती धोरणात्मक योजना जाहीर केली? याचे उत्तर आहे उत्कर्ष 2029. तर लायन ऑफ लडाख यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे नाव काय होते? तर कर्नल सोनम वांगचुक. तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 11 एप्रिल. तर नासाचे आर्टिमिस 2 हे यान नुकतेच पृथ्वीवर उतरले. तर यामध्ये किती अंतराळवीरांनी होते? त्याचे योग्य उत्तर आहे 4 अंतराळवीर. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही रोज अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. धन्यवाद.